26 वर्षांपूर्वी एकत्र शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली। वयाचे 40 ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी मित्रमैत्रिणींसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला। वर्गमित्र, शाळा, कॉलेजचे दिवस संपले की प्रत्येक जण आपापल्या करिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो। मात्र ज्या शाळेमध्ये, ज्या कॉलेजमध्ये आपण शिकलो, लहानाचे मोठे झालो, वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांबरोबर आपण मैत्रीचे संबंध जोडतो, ती नाळ मात्र तशीच असते। सर्वांना एकदा भेटावे, एकमेकांशी हितगुज करावे असे प्रत्येकाला वाटते। मात्र 26 वर्षाचा मोठा कालखंड लोटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या नोकरी धंद्यात व्यस्त असल्याने ते सहजासहजी शक्य होत नाही। मात्र ते अशक्य असेही नाही। जवाहर कनिष्ठ महाविद्यालय पाचोड येथून सन 1998-99 साली उत्तीर्ण होऊन गेलेल्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले। शाळा सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकावर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येतेच। म्हणूनच अशा स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाची सुरुवात सरपंच शिवराज भुमरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तर उद्घाटन पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू नाना भुमरे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी ज्येष्ठ बाल साहित्यिक बाबा भांड, मुख्याध्यापक खंबाट सर, सेवानिवृत्त शिक्षक वानखेडे, बोरसे मॅडम पाटील तसेच या कार्यक्रमामध्ये माजी विद्यार्थी नामदेव एखंडे, आप्पासाहेब भुमरे, ज्ञानेश्वर नरबडे, दिलीप गुंजाळ, अशोक तारे, नंदू गडवे, कृष्णा मापारी, अशोक जाधव, वैजनाथ घनगाव, इरफान शेख, युनुस बेग, दयान शेख, रागिनी घुले, कालिंदा लंके, त्रिशिला मगर, ज्योती बाहुळे आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रास्ताविक रेणुका नरबडे यांनी केले, तर सूत्रसंचालन अंजली नलावडे, आभार प्रदर्शन ॲडव्होकेट साधना गायकवाड यांनी मांडले। सिद्धार्थ मगर, MCN न्यूज, पाचोड।